पंच देखील इशारा करत आहेत की एक एक्स्ट्रा प्लेअर आता मात्र रिंगणामध्ये ठेवावं लागेल क्षेत्ररक्षण करणारे दिवसभर दिवा आहे संघाला. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. नंदू पाटीलचं षटक काही कमालीचं राहिलं होतं कारण त्या षटकामध्ये त्यांनी आपण जर बघितलं तर 2 विकेट दिले होते आणि इनिमिन 3च धावा खर्च केल्या होत्या. कुणाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दूरवरच्या टोकावरून सामनावीर फलंदाज पाप्या खारीक. इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान त्याचा वाईटच्या रूपाने. नक्कीच आता रक्कम जी आहे वाढली गेली आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. लागोपाठ 2 विकेट, लागोपाठ 2 षटकार. गोलंदाज आणि फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे अरविंद गुलवी साहेब यांच्या माध्यमातून. कॅश प्राइज महत्त्वाचे आहेत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाकले गेले तर या परिस्थितीमध्ये दोन्ही टीमसाठी मॅच महत्त्वाचे आहे. तसेच घडेल काय? तसे कुणाल पाटील यांनी देखील आता 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे 2 षटकारांसाठी. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटतोय या गोलंदाज. दिशांना गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. आणि आता एक्झॅक्टली बॉलची पिचिंग कुठे झाली होती ते देखील पाकले जाते आणि पप्पा तेच सांगतो की पिचिंग एक्झॅक्टली कुठे झाली ते चेक करा आणि रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली. सो चेक केलं जाईल. बघा वाईट तर आहे बट जर पिचिंग बाहेर असली तर हा नो बॉल असेल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. या चरणावरती बघा एका एका धावेचं महत्त्व आणि फ्री हिटचा बॉलचं महत्त्व देखील आहे. बट असेल का ते पाहावं लागेल. चेक केलं जाते. कंट्रोल रूममध्ये परेश महाजन सर आपण पाहतोय. तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून नक्कीच हा निर्णय देखील दिला जाईल. अगदी बारकाईने ते देखील न्याहाळत आहेत. चेक केलं जातं कारण हा देखील एक क्रुशल मोमेंट या मॅचमध्ये होऊ शकतो. कारण जर नो बॉल असला तर नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. निर्णय याला थोडा वेळ लागतो कारण थोडं क्लोज आहे. चेक केलं जातं आणि समीकरणाचा जर आपण विचार केला बघा ही एक अतिरिक्त रन तर आहेच म्हणजे चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये इथे आवश्यकता असेल 19 धावांची. बट नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल की नाही या प्रश्नाचं उत्तर थोडा वेळाने तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पण लाईव्ह टेलिकास्ट भरपूर चांगला दाखवला जातो. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा संपूर्ण टीमचा आवर्जून मी उल्लेख करेन, कौतुक करेन. आणि या सीझनच्या सुरुवातीमध्येच 2 लाख सबस्क्रायबर्स या वाहिनीचे इथे पूर्ण झालेत आणि येत्या काळामध्ये 3 लाख सबस्क्रायबर्स देखील लवकरात लवकर व्हावे हीच अपेक्षा मी त्यांच्याकडून ठेवतो कारण एक चांगली वाहिनी आणि म्हणूनच वाहिनीला नक्कीच टेलिकास्टच्या दुनियामधील किंग असं म्हटलं जातं. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑनफिल्ड डिसिजन असेल नक्कीच आपण द्यायचं आहे. वाईट नक्कीच वाईट हा डिसिजन कायम आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन या सामन्याचा केंद्रबिंदू आता मात्र पप्या खारीक बनलेला आहे कारण पप्या खारीक याच्यावर सर्वांचे नजर आता केंद्रित असणार आहेत. पप्या खारीक असा एक फलंदाज आहे जो हा सामना जिंकून देखील देऊ शकतोय. कुणाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. सामना करेल फलंदाज पप्या खारीक. आणि पुन्हा एकदा दिशामध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. दिशाईन गोलंदाजी विशाल आपण पाहतोय या गोलंदाज कुणालकडून. बघा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता जर डाऊट असेल तर. आणि रिव्ह्यूची मागणी आता फिल्डिंग टीमच्या माध्यमातून केली जाते. अंपायर्सला डिसिजनला इथे चॅलेंज केलं आणि वाईड असेल की नाही ते आता पाहावं लागेल. चेक केलं जाईल बट ऑनफिल्ड डिसिजन तर वाईडच आहे आणि चेक केलं गेलं आणि निर्णय आला इट्स अ वाईड बॉल. म्हणजे आता 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. कृपया दिवा संघाने वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर नक्कीच इथे मात्र चेंडूच झालेला नाही कारण लगातार आपण पाहतोय वाईटची हॅट्रिक देखील कुणाल पाटील यांनी पूर्ण केलेली आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये आता 18 बनवायचे आहेत. 3 अतिरिक्त इथे आले बट आता आणखीन इथे जर पाकले गेले तर मोठे फटके हवेत. येणारे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल पप्या खारीक फेस करेल कुणाल पाटील याचा चेंडू.
इथे मात्र चेंडूला भिरकून दिलेलं आहे. हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अजून एक जर षटकार आला तर रोख रक्कम 3000 रुपये पारितोषिक आहे. क्या बात आहे, मॅच गरम केली आहे. आणि सध्याचा घडीला पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून पप्या सांगतोय मॅच अभी बाकी आहे, मॅच ऑन. षटकार नक्कीच. आणि त्याचबरोबर करण नाईक यांच्या माध्यमातून देखील 1000 म्हणजे 4000 रुपये रोख रक्कम आहे. अरविंदजी गुलवी साहेब, क्या बात आहे, यांच्या माध्यमातून रोख रक्कम आहे. आणि करण नाईक यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना आपण घुटना टेकवर सिक्सर दे. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये 30 पेक्षा जास्त 30 किंवा 30 पेक्षा जास्त धावा कुठून करण्याचा विक्रम देखील याच खेळाडूचं नावे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून 1000 वाढलेले आहेत. सर्वप्रथम ठाकरेचा पाडा कुणाल पाटील यांचे देखील 1000 रुपये लागलेले आहेत. कारोलीकर सर्व इथं उपस्थित आहेत. रोख रक्कम लागली जात आहे. सर्वप्रथम हा विक्रम ठाकरेचा पाडा मैदानावर शिलोमध्ये वर्ल्ड संघाविरुद्ध ज्यावेळी 33 धावांची आवश्यकता होती तेव्हा पप्या खारगे यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार शिलोमध्ये वर्ल्ड संघाविरुद्ध अतिश पाटील विरुद्ध ठोकले होते. आणि त्यानंतर हा कारनामा कालेरे मैदानावर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाविरुद्ध 30 धावांची आवश्यकता होती जयबजरंग कारिवली संघाला. तेव्हा मात्र आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोकून 30 धावा या फलंदाजांनी कुठून काढल्या होत्या. एकमेव असा फलंदाज पाहतोय ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्यांनी हा कारनामा केलेला आहे. आणि पप्याने या फटकाराने खऱ्या अर्थाने सांगून तर दिलं की मॅच अजून भरपूर बाकी आहे. एकच मिनिट थांबवेल मी, कारण की आगमन झालेलं आहे. संदीप पाटील आमचे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी दोस्त हे दाखवून देताना आपण बघतोय संघर्षाचा षटकार पप्या खारीकच्या बॅटमधून. कुणाल पाटील गोलंदाजी टॅकवर फार एंड करून सामना केलेला फलंदाज पप्या खारीक. रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय या कार्पेचे सारे चेंडू जातोय मिडविकेट रिझनमध्ये. एक धाव तर पूर्ण दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ही धाव नसणार आहे कारण भिवंडी क्रिकेटचा रोल. आणि काही चर्चा पप्याने नक्कीच केल्या कारण एक सिंगल इथे आली बट अजून देखील सामना पूर्णपणे जिवंत आहे कारण येत्या 4 चेंडूंवरती 11 धावांची आवश्यकता. बघा मॅच क्रुशियल आहे, इम्पॉर्टंट आहे, आम्ही सर्व काही समजू शकतो बट फारच वेळ आता या सेकंड इनिंगला खर्च झाला. आयोजकांच्या देखील आम्हाला सूचना येत आहेत. सो विनंती असेल टीम दिवा स्पोर्ट्स दिवा थोडी घाई करा. आता 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 11 धावून आवश्यकता आहे. 4-11चं समीकरण मात्र ते स्ट्राईक चेंज झालेलं आपण बघतोय. नाशिकला पप्या खारीक गेलेला आहे आणि हे कदाचित दिवा संघासाठी जमेची बाजू देखील असू शकते. बघा सध्याच्या घडीला आता पर्याय नाही आहेत. जो ही बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती येईल त्याला बॅट चालवायचीच आहे आणि अक्षयला देखील तेच कार्य करायचं आहे. 4-11चं समीकरण आज इथे खऱ्या अर्थाने ना हिरो बनण्याची संधी मी अक्षयकडे देखील आहे असं देखील म्हणेन. नक्कीच अक्षय पाटील आपण बघतोय स्ट्रायकर एंडला सामना करेल कुणाल पाटील याचा. इथे या फुलटा चेंडूचा फायदा उचलता नाही का सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. आपण पाहतोय या स्कोरबोर्डवर 28 धावा. आता शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये या 10 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवावा लागेल. बघा लढत फार चांगली सुरू आहे बट या लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल. 3 मध्ये 10 धावांची आवश्यकता. आतापर्यंत पप्पाने देखील चांगलीच बॅटिंग केली पण इथे तो आपल्या टीमला मॅच जिंकून देईल का. येथे 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फिनिशर बनेल का पप्या खारीक आपण पाहूया. कुणाल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील जाईल सीमापार. आणखी एक षटकार म्हणूनच मी या खेळाडूबद्दल नेहमी म्हणतोय की हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. आता या परिस्थितीमध्ये मला असंच म्हणावंसं वाटतं की नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो प्रयत्न आणि मेहनत करण्याची तयारी दाखवतो आणि सध्याच्या घडीला नशिबाला झुकवायची तयारी आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची तयारी पप्याने केली. मोठा फटका आणखीन एक षटकार येतोय. ग्रामीण क्रिकेटमधला ग्रेट फिनिशर म्हणून नक्कीच पप्या खारीक याचं नाव घेतलं जातं आणि या महिंद्रा स्पोर्ट्स संघाकडून देखील या खेळाडूंनी अनेक सामने आपल्या फलंदाज जोरावर सिटी क्रिकेटमध्ये देखील BC4 क्रिकेटमध्ये देखील जिंकून दिलेले आहेत. काय सामना पाहायला मिळतो. पैसा वसूल मॅच असंच मी म्हणेन कारण एक समालोचक म्हणून एक क्रिकेट फॅन म्हणून माझी तर हीच अपेक्षा असते की प्रत्येकी मॅच
कोणी जिंकावी, बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. दोन्ही टीमचा संघर्ष पाहायला मिळाला पाहिजे आणि ते घडलं या मॅच मध्ये. पण अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क, जिंकेल कोण? येते 2 चेंडू, 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच कोई भी जीते अंदर कोई नाही आएंगा. IPL स्पर्धा जवळ येत आहे आणि सिद्दीक बाबे सरांचा डायलॉग हा आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि तेच मी विचार करत होतो की काहीतरी बाकी राहिलं आणि फायनली आता ते कंप्लीट झालं. 2 मध्ये आता 4. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जास्त वेळ नक्कीच दिवा संघाकडून देखील घेतला जातो की दिवा संघाला देखील विजय हवा आहे. मग इथे आपण पाहतोय कारिवली संघ, आपण पाहतोय ज्यांना देखील हार नसेल मंजूर, तर दुसऱ्या बाजूला दिवा संघाला जिंकणे जरूर. जिद्दी क्रिकेट आपण पाहतोय. कारिवली विपक्ष दिवा या दोन माध्यमवर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. काय असतं की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हारला तरी चालेल, पण माघार कधी घेऊ नका. आणि माघारी ते कोणी घेतला नाहीये, लढाई सुरू आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कुणाल विपक्ष पप्या अशी लढत आपल्याला आता मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका आणि फिनिशर. व्हॉट इनिंग. आणि त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा म्हणेन, हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. काय बॅटिंग, क्या काय बात है. बॅटिंग राहिली. निसटता विजय इथे मिळवून दिलाय पप्या खारीकने. वॉट अ नॉक. नक्कीच नक्कीच सेलिब्रेशन होईल, मात्र बाकीचे जे समर्थक आहेत त्यांनी कृपया बाहेर यायचे. चला सर्वजणीच बाहेर यायचे. समर्थक जे फिरतायत आतमध्ये यायचे. आपण हा क्रिकेट आहे, नक्कीच हस्त आंदोलनच करून बाहेर पडायचं आहे सर्व खेळाडूने. स्पोर्टमॅन स्पिरिट, कारण की खेळाडू वृत्ती दाखवणं फार महत्वाचं आहे. तर यानंतर मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट. एकच वन मॅन शो. द ग्रेट फिनिशर पप्या खारीक इज द मॅन ऑफ द मॅच. येस नक्कीच संदेश पाटील. पुन्हा एकदा मी म्हणतोय या खेळाडूबद्दल मी नेहमीच बऱ्याच ठिकाणी म्हणतोय, हा खेळाडू नाही बारीक, नाव आहे पप्या खारीक. आणि पप्या खारीक ठरलाय फिनिशर या सामन्याचा सामनावीर. नक्कीच पप्या इज मोस्ट वेलकम. पप्याचा हा दुसरा ग्राउंड आहे. कारुणी नंतर जर भादवड आणि टेमघर पाड्याचा विचार करता हा दुसरा ग्राउंड आहे आणि पुन्हा एकदा त्याने आपल्या घर मैदानावर हा सामना फिनिश केलेला आहे असंच म्हणू शकता आपण. सन्माननीय अरविंददादा गुलवी यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आपल्या शुभास्ते द्यायची आहे. वेलकम पप्या. सर्वप्रथम आपण व्यासपीठावर जायचं आहे. या आपण पाहू शकता. आपण मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम देत आहोत सन्माननीय अरविंददादा गुलवी यांच्या शुभ हस्ते आणि रोख रक्कम 2000 रुपये. क्या बात आहे. आणि त्यानंतर दिनेश मधुकर पाटील यांच्या माध्यमातून देखील साहेब आपण पैसे द्यायचे आहेत. नक्कीच कुणाल पाटील, सागर नाईक आणि करण नाईक यांच्या माध्यमातून रोख रक्कम आहे ती आपण पप्या खारीक यांना द्यायची आहे. एक जबरदस्त फिनिशर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पप्या खारीकसाठी. पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप